स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न दाखला घरबसल्या कसा काढायचा याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो उत्पन्न दाखला हा 1 वर्षाचा स्कॉलरशिपसाठी, 3 वर्षाचा नॉन क्रिमिनलसाठी आणि जर तुम्हाला नवीन राशन कार्ड काढायचं असेल, तर तुम्हाला उत्पन्न दाखला हा गरजेचा असतो. तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तलाठी अहवाल आणि फोटो हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे. तलाठी अहवाल हा तुम्हाला तुमच्या एरियामधील जो पटवारी ऑफिस आहे, तिथून तुम्हाला हा तलाठी दाखला आणावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला हा उत्पन्न दाखल्याचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. तर आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपण याविषयी संपूर्ण माहिती घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला यायचं सगळ्यात पहिले Googleवर आणि सर्च करायचं आहे आपले सरकार. तुमच्यासमोर ही सेकंड वेबसाईट आहे आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देऊन देईल. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता इथे असा यूजर इंटरफेस ओपन झाला आहे वेबसाईटचा. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले नोंदणी करायची आहे. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला नोंदणी करायची आहे. इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटतंय न्यू यूजर रजिस्टर हिअर. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन 1 निवडायचं आहे आणि येतात तिथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला यूजर नेम टाकायचा आहे. अवेलेबल इथे ऑप्शन आहे चेक यूजर नेम अवेलेबिलिटी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला लिहून आलं आहे, यू कॅन यूज धिस यूजर नेम म्हणजे तुम्हाला हा यूजर नेम वापरता येतो. तुम्हाला आता ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा एक पासवर्ड सेट करायचा आहे, कन्फर्म पासवर्ड सेट करायचा आहे आणि तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे. जर दाखला हा मुलासाठी काढत असाल, तर अकाउंट हे वडिलांच्या नावाने तयार करायचं आणि इथे तुम्हाला वडिलांचं फुल नेम टाकायचं आहे. इथे नाव ऑटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाईल. इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, वय टाकायचं आहे. आय एक्सेप्ट करून तुम्हाला इथे रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट तयार होऊन जाईल. अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे होम टॅबवर. झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम, इथे तुमचा पासवर्ड, हा कॅप्चा, जिल्हा हे सगळं माहिती भरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर आता हे डॅशबोर्ड ओपन झाला आहे. या साइडला तुम्हाला लेफ्ट साइडला तुम्हाला इथे होम टॅब आहे. इथे तुम्हाला काही ऑप्शन पाहायला भेटेल. तर तुम्हाला यायचं आहे इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला. यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट पाहायला मिळेल. तुम्हाला ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सब डिपार्टमेंटवर यायचं आहे आणि तुम्हाला क्लिक करायचं आहे रेव्हेन्यू सर्व्हिसेसवर. नंतर तुम्हाला इथे पाहायला भेटेल इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेटचा ऑप्शन भेटेल. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता आणि इन्कम प्रूफमध्ये आपण तलाठी अहवाल द्यायचा आहे. इथे तुम्हाला तलाठी अहवालचा ऑप्शन दिसतंय तुम्हाला ते द्यायचं आहे. आता इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. उत्पन्न दाखला निघायचा कालावधी हा 15 दिवसांचा असतो. पण 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला हा उत्पन्न दाखला ऑनलाईन येऊन जातो. इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला ते विचारत आहे, वुल्ड यू लाइक टू फेच आधार कार्ड? जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल, तुम्ही येसवर क्लिक करायचा. आधार कार्ड नंबर टाकायचा आणि जनरेट ओ करून तुम्हाला ओ-टी-पी व्हेरिफाय करायचा आहे. नसेल तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली यायचं आहे. आता तुम्हाला इथे दाखला जो आहे, तो किती वर्षासाठी हवा आहे? 3 वर्षासाठी हवा असेल, तर 3 वर्षाचा सिलेक्ट करायचा. जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढत असाल तर आणि 1 वर्षासाठी हवा असेल, तुम्ही 1 वर्ष सिलेक्ट करायचा आणि नंतर तुम्हाला इथे तुमचं नाव पाहायला भेटेल, ॲप्लिकंट नेम. इथे तुम्हाला फुल नेम पाहायला भेटेल मराठीमध्ये. इथे तुम्हाला वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. जे ॲप्लिकंट आहे, ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलाय, त्यांच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. नंतर इथे मोबाईल नंबर ऑलरेडी फिल असतो. जेंडर निवडायचा आहे. ईमेल आयडी एंटर करायचा आहे. ऑक्युपेशन निवडायचं तुम्हाला ते काय करतात ते, इतर उद्योगधंदे, कामगार. नंतर तुम्हाला खाली यायचं आहे. ॲप्लिकंट ॲड्रेस एंटर करायचा आहे. जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड एंटर करायचा आहे. पॅन कार्ड नंबर कंपल्सरी नाही आहे. टाइप ऑफ इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड इथे लिहायचं तुम्ही कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर रिलेशन निवडायचं आहे. आता जर वडील हे आपल्या मुलासाठी काढत असेल दाखला, तर तुम्हाला इथे मुलगा सिलेक्ट करायचा आहे. जर वडील हे मुलीसाठी काढत असेल, तर तुम्हाला ते मुलगी सिलेक्ट करायचं आहे. आणि जर वडील हे स्वतःसाठी काढत असेल, तर इथे ऑप्शन आहे खाली स्वतः. ते स्वतःवर क्लिक करायचं आहे. तर इथे ऑटोमॅटिकली त्याचं लाभार्थ्याचं नाव येऊन जाईल. नंतर ते विचारलं आहे, अदर सोर्स ऑफ इन्कम यामध्ये खूप सारे ऑप्शन आलं आहे. तर तुम्हाला इन्कम याच्यामध्ये एंटर करायची आहे. तर तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, इतर व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार. जी इन्कम त्या तलाठी अहवालमध्ये लिहिली असते तीच इन्कम तुम्हाला ते एंटर करायची आहे. ही इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि समावेश करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. समावेश करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन सक्सेसफुल दाखवून देईल. तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता इथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.
इथे मित्रांनो फोटो अपलोड करायचा आहे. मला फोटो व्यवस्थितपणे इथे अपलोड करायचा आहे आणि अप्लाय क्रॉपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. ओळखीचा पुरावा तुम्हाला आधार कार्ड चूज करायचं आहे. सिलेक्ट फाइल क्लिक करायचं आहे. अपलोड फाइलवर क्लिक करायचं आहे आणि चूज फाइल करून तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे. नंतर तुम्ही पत्त्याचा पुरावामध्ये आधार कार्ड घेऊ शकता. एकदा याला ओकेवर क्लिक केलं, की तुम्हाला ते पुन्हा आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही आधार कार्ड जे आहे ते वर अपलोड केलेलं आहे. नंतर तुम्हाला ते लिहिलं आहे तलाठी अहवाल. जो तुम्ही पटवारी ऑफिस म्हणून तलाठी अहवाल आणलाय, तो तुला सिलेक्ट करायचा इथे. इथे क्लिक करायचं आहे अपलोड फाइलवर आणि चूज फाइलवर क्लिक करून तुम्हाला तो तलाठी अहवाल जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला आता इथे कन्फर्म ऑप्शन आला आहे पेमेंटचं. कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डेबिट कार्डचा ऑप्शन घ्यायचा आहे. पे गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि इथे यू-पी-आयवर क्लिक करायचं आहे. शो क्यूआरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. ₹69 तुम्हाला पेमेंट इथे करायचं आहे. मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे होम टॅबवर आणि होम टॅबमध्ये तुम्हाला तुम्ही जे अर्ज केले आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल होम टॅबवर. इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पाहायला भेटेल. तुम्ही पेमेंट डेट कधी केला आहे. इथे तुम्हाला अप्रूव्ह लिहून आलं आहे. म्हणजे अप्रूव्ह झालं असेल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट आलं आहे. तुम्हाला ॲक्चुअलमध्ये इथे डिलिव्हरी डेट पाहायला भेटते. म्हणजे डिलिव्हरी कधी होणार आहे. पण त्याच्या आधीच तुमचं इन्कम सर्टिफिकेट येऊन जाते. पण त्या डेटच्या अगोदरच तुमचा उत्पन्न दाखला हा अप्रूव्ह होऊन जातो. नंतर तुम्हाला इथे ऑप्शन भेटते डाउनलोड सर्टिफिकेटचं तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा उत्पन्न दाखला पाहायला भेटतो. अशा प्रकारे तुमचा उत्पन्न दाखला ऑनलाईनच आलेला आहे. आता इथे तुम्हाला खाली सिम्बॉल पाहायला भेटते. तुम्हाला या उत्पन्न दाखल्याला व्हेरिफाय करायचं असते. तर त्यासाठी तुम्हाला ओपन विथ अडॉप्ट करायचं आहे. सर्टिफिकेटला ओपन विथ अडॉप्ट करायचं आहे. त्यामध्ये तुमच्या उत्पन्न दाखल्यावर जे सिग्नेचर आहे ते व्हेरिफाय होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही उत्पन्न दाखला घरबसल्या काढू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तो म्हणजे जय महाराष्ट्र.